A moving coil instrument gives a moving coil instrument gives full scale deflection of full scale deflection of 25 milliampere 25 milliampere and has internal resistance of and has internal resistance of 50 ohm internal resistance of 50 ohm is used as is used as 0 to 10 ampere 0 to 10 ampere and and 0 to 500 voltmeter 0 to 500 voltmeter calculate calculate series or shunt series or shunt resistance for it for it okay so सगळ्यांनी फर्स्टली घेऊन सांगा पार्टिसिपंट Ma'am, IFSD is equal to 25 milliampere. Very good. IFSD is equal to 25 milliampere. RM is equal to 15 ohm. 25 मिलीचं कन्वर्जन 10⁻³ मीच करून देते. ओके देन त्यानंतर काय दिलेलं आहे RM is equal to 50 ohm. व्हेरी गुड. RM is equal to 50 ohm. After that त्यानंतर काय दिलंय Ma'am, V in is equal to 0 to 10 ampere. व्ही इन म्हटलंय ना मग व्ही इन म्हणजे व्होल्टेज मग अँपियर कसं काय त्याचं युनिट येईल व्ही इन किती दिलेलं आहे मग व्होल्टेज किती दिलेलं आहे 500 ohm. व्ही इन इज इक्वल टू 500 व्होल्ट 0 to 500 व्होल्ट दिलाय म्हणजे व्ही इन ची व्हॅल्यू तुमची 500 व्होल्ट एवढी देन अजून काय दिलेलं आहे 0 to 10 एम्पियर काय दिलेलं असेल आता इथे तुमचं मीटर आहे ते तुम्हाला 25 मिली एम्पियर एवढी व्हॅल्यू मेजरेबल आहे पण ते आपल्याला शंटचा रेजिस्टन्स कनेक्ट करून 0 to 10 एम्पियर एवढ्यापर्यंत त्याने स्केल दाखवली पाहिजे मग टोटल करंट जो दिलेला आहे कॅपिटल आय तो आहे तुमचा 10 एम्पियर क्लिअर समजलं का कॅपिटल आय इज इक्वल टू 10 एम्पियर ठीक आहे पहिल्या स्टेप मध्ये आपण RSS फाइंड आउट करू मल्टिप्लायरचा सांगा फॉर्म्युला RS इज इक्वल टू Ma'am, टेल मी थोडं V divided by IFSD minus RM. V in divided by IFSD minus RM ओके आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा सर्वांनी V in ची व्हॅल्यू किती पुट होणार 500. 500 volt. 500 व्होल्ट IFSD किती दिलेला आहे
25 25 into 10 raised to raised to minus. 9. ओके 25 into 10 raised to minus 3 मायनस RM किती दिलेला आहे 50. 50. ओके करायचं कॅल्क्युलेशन आणि RS किती होतं ते सांगा. And 19950. किती Yes, ma'am. 9950. आवाज क्लिअर नाही आला रे. 1950. 1950 Ma'am, 19950. 9950. बरं ठीक आहे. आणि याचं ओहम मग याला 10चा पॉवर जर घेतला तर 1 2 आणि 3 चा पॉवर तुमचा इथे येईल. मग काय तुमचा 19.95 किलो ओहम. 10⁻³ आहे ना, मग त्याला डायरेक्ट किलो मध्ये मी कन्वर्ट केलं. म्हणजे पॉवर 3 ने इकडे सरकवलं तर 19.95 किलो ओहम इज दी करेक्ट आन्सर. आलाय सर्वांचा असा आन्सर. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता पुढच्या स्टेपला मला कॅल्क्युलेट करून दाखवा तुम्ही. RA इज इक्वल टू गिवन तुमच्याकडे आहे सर्व. तर त्यानंतर आता तुम्ही मला RSH कॅल्क्युलेट करायचं आहे. RSH इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा काय आहे. RSH इज इक्वल टू Ma'am, IM into RM divided by I minus IM. व्हेरी गुड. IM इंटू RM डिवायडेड बाय I मायनस IM. सगळ्या व्हॅल्यू नोन आहे. व्हॅल्यू पुट करा सगळ्या. IM ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 ampere. IM किती दिलेला आहे 10च दिलेला आहे का. Yes, मीटरचा ma'am. Yes, ma'am. करंट फ्लोइंग थ्रू मीटर स्टार्टिंगला दिले बघा IFSD म्हणजे काय आहे की त्या मीटर मधनं पूर्ण फुल स्केल येईपर्यंत फ्लो होणार करंट. मग इथे पण IM तुम्हाला तोच घ्यावा लागणार आहे 25 into 10⁻³ IFSD जो दिलेला असतो ना तोच तुमचा मीटर मधनं फ्लो होणार करंट आहे. तुम्हाला मी डायग्राम दाखवली होती बघा ह्या टाईपची अशी. इथे तुमचा रेजिस्टन्स सपोज सिरीज मध्ये कनेक्टेड आणि हा तुमचा मीटर आहे. तर हे जे मीटर दिलेलं आहे ह्या न्यूमरिकल मध्ये हे फर्स्ट केस मध्ये आपल्याला ऍज अ व्होल्ट मीटर म्हणून युटिलाइज करायचं आहे आणि सेकंड केस मध्ये ऍज अ मीटर म्हणून. मग ह्या मीटर मधनं फ्लो होणारा IFSD आपण असा करंट घेतला जनरली IFSD आणि तो सेम करंट मीटर मधनं फ्लो होते म्हणून त्याला अदर नेम मध्ये आपण IM असं पण नोटेशन घेऊ शकतो. कळालं का. IFSD आणि IM ची व्हॅल्यू एकच काय घेतली. IFSD म्हणजेच काय तुमचा IM. मीटर मधनं फ्लो होणाऱ्या करंटलाच आपण फुल स्केल डिफ्लेक्शनचा करंट असं म्हटलेलं आहे. समजलं. Yes, ma'am. ओके. मग आता IFSD ची व्हॅल्यू म्हणजे तुमची IM ची मग ती किती दिलेली आहे 25 into 10⁻³ बरोबर आहे का. Yes, ma'am. RM किती दिलेला आहे मग त्या केसमध्ये मीटरचा रेजिस्टन्स किती आहे Ma'am, 50. 50. 50 बरोबर आहे. 50 डिवायडेड बाय टोटल I किती दिलेला आहे 10. Ma'am, 10 10. ampere. व्हेरी गुड 10 आणि परत तुमचा IM हाच पुट करा 25 into 10⁻³ आणि करा कॅल्क्युलेट आन्सर. Ma'am, answer 5 is. 0.1. 5 Yes, ma'am. एकदा परत एकदा चेक करा बरं. सगळ्यांचा आन्सर सेम यायला पाहिजे. माझ्याकडे जरा वेगळा आन्सर आहे 0.1. 0.1 करेक्ट आहे. चेक करा ज्यांचा आन्सर रॉंग आलाय त्यांनी चेक करा 0.12 असा आन्सर यायला पाहिजे सगळ्यांचं. ओह येते का असा आन्सर चेक करा सगळ्यांनी.
क्लिअर? न्यूमरिकल समजलं का? एकाच न्यूमरिकल मध्ये 2 व्हॅल्यू दिलेलं होतं. तुम्हाला फक्त गिवन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे याच्यामध्ये. क्लिअर अप टू दिस पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then our next part is the multi-range ammeter and multi-range voltmeter. तर मल्टी-रेंज ॲमीटरचे आपण ऑलरेडी न्यूमरिकल्स बघितलेले. डायग्राम कशी असेल ते मी तुम्हाला आता शो करते. मल्टी-रेंज ॲमीटर कसा ऍक्ट होणार आणि मल्टी-रेंज व्होल्टमीटर कसा ऍक्ट होणार. डायग्राम दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. This is a diagram of multi-range voltmeter. मल्टी-रेंज व्होल्टमीटर मीन्स आपण फर्स्ट डायग्रामला काय घेतलं होतं, इनपुट व्होल्टेज व्ही इन, त्याच्या सिरीज मध्ये हा एक रेजिस्टन्स कनेक्ट केला होता आणि तो डायरेक्टली व्होल्टमीटरला कनेक्ट केलेला होता. बट इन दिस डायग्राम, ह्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, there is a number of tapping provided for the selection of your resistance. RSC1, RSC2, RSC3 and RSC4. दिसतंय का डायग्राम मध्ये? दिसतंय का आता प्रॉपरली डायग्राम? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, बघा. पॉझिटिव्ह टर्मिनल फर्स्टली कनेक्टेड टू V1, दॅट मीन्स RSE1. पहिल्या केसमध्ये काय आहे का, तुमचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो V1 ला कनेक्टेड आहे. ॲरो बघा, V1 जवळ दिसतोय का ॲरो? दिसतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. माझा कर्सर दिसतो का, जसा मी स्क्रोल करते तसा दिसतो का सर्वांना? No, ma'am. बरं ठीक आहे, आता मी ओरली सांगते. कर्सर जर दिसत नसेल बघा, पहिल्या पोझिशनला V1 ला ॲरो कनेक्टेड आहे, त्यामुळे RSE1 हा रेजिस्टन्स कनेक्ट झाला आणि त्यानंतर तो व्होल्टमीटरला पुढे कनेक्टेड आहे, म्हणजे हे पहिलं सर्किट. त्यानंतर सेम ॲरो, चा जो ॲरो आहे तो आपण V2 ला कनेक्ट केला. सपोज जर तुमचा RSE2 हा सर्किट मध्ये आला आणि त्यानंतर तुमचं व्होल्टमीटरला कनेक्टेड, त्यानंतर V3 ला कनेक्ट झाला तर RSC3 सर्किट मध्ये येईल आणि सेम ॲरो जर तुमचा V4 ला कनेक्ट केला तर RSC4, म्हणजे सपोज आपण इथे रेजिस्टन्सची व्हॅल्यू 10, 20, 30 आणि 40 अशी व्हॅरी केली तर त्या अकॉर्डिंगली तिथला व्होल्टेज ड्रॉप पण व्हॅरी होईल आणि त्यानुसार आपण हे व्होल्टमीटर आपल्याला हवं तसं रेंजने युटिलाइज करू शकतो. पहिल्या केसला तुमचा सपोज 10 ओमचा रेजिस्टन्स सर्किट मध्ये घेतला तर त्यावेळेस हे व्होल्टमीटर काहीतरी वेगळी व्हॅल्यू शो करेल. दुसऱ्या केसला 20 ओमचा रेजिस्टन्स कन्सिडर झाला तर दुसरी, म्हणजे नंबर ऑफ टॅपिंग असल्यामुळे काय होईल, एक सिंगल व्होल्टमीटर तुमचं यूज ॲज अ मल्टी रेंज व्होल्टमीटर म्हणून ऍक्ट होणार. मल्टी रेंज कसं ऍक्ट झालंय, इथे नंबर ऑफ टॅपिंग प्रोव्हाइडेड आहे फॉर सिलेक्शन ऑफ युअर रेजिस्टन्स. समजताय का? ठीक आहे, मी आता ही डायग्राम तुम्हाला व्हाईट बोर्डवर शेअर करते, जास्त समजेल तिथे. व्हाईट बोर्ड दिसतोय का? Yes, पार्टिसिपंट व्हाईट ma'am. बोर्ड दिसतोय? बरं ठीक.
फर्स्ट कंडिशनला डायग्राम आहे, इथे ॲरो इंडिकेट केलेला होता एक, आणि इथे नंबर ऑफ रेजिस्टन्स तुमच्या सर्किटमध्ये कनेक्टेड आहे. हा सपोज फर्स्ट रेजिस्टन्स, हा सेकंड रेजिस्टन्स, देन थर्ड रेजिस्टन्स आणि अगेन फोर्थ रेजिस्टन्स. हा सपोज याला 1 2 3 नेम देऊ डायरेक्ट, R1, R2, R3 and last one is the R4. आणि हे कॉमन एका पॉइंटला शॉर्ट केलेले डायरेक्टली, आणि तिथपासून हे तुमचं व्होल्ट मीटरला डायरेक्टली कनेक्शन गेले. इथे हा व्होल्ट मीटर आहे आणि त्याचं व्होल्ट मीटरचं सेकंड टर्मिनल इकडे सप्लायच्या निगेटिव्हला कनेक्ट केले डायरेक्ट. हा तुमचा पॉझिटिव्ह आहे सप्लायचा आणि हा निगेटिव्ह आहे, आणि इथे हा तुमचा एस स्विच दिलेला आहे. पहिल्या पोझिशनला सपोज इथे टॅपिंग्स प्रोव्हाइड केलेले आहे. डायग्राम समजली का कशी ड्रॉ केलेली आहे? येस मॅम. हा, पहिल्या पोझिशनला सपोज हा ॲरो तुमचा डायरेक्टली इथे कनेक्ट झाला. कलर कोड घेते, रेड कलर. पहिल्या केसला इथे कनेक्ट झाला तुमचा स्विच, तर R1 सर्किट मध्ये येणार आणि तुमचं सर्किट ह्या फॉर्म मध्ये इथनं डायरेक्टली इकडे सप्लाय जाऊन हे व्होल्ट मीटर इथं कनेक्ट राहील आणि असं तुमचं सर्किट कम्प्लीट होणार. हे फर्स्ट व्होल्ट मीटर. मग सपोज याची व्हॅल्यू आपण 10 ओहम घेतलेली पहिल्या केसमध्ये. मग 10 ओहम आणि यातनं फ्लो होणारा करंट, इथं काहीतरी वेगळा व्होल्टेज ड्रॉप होईल, त्यामध्ये इथला व्होल्टेज ड्रॉप ऍड होईल आणि मग हे इनपुटचं व्होल्टेज आपल्याला भेटेल. सेम सेकंड कंडिशनला आपण काय केलं की हा जो स्विच आहे तो इथून घेतला आणि स्विच सेकंड पोझिशनला इथे कनेक्ट झाला. म्हणजे हे काय होणार आहे, हे इरेज होऊन जाईल. मग त्या कंडिशनला हा पॉईंट इथून इरेज होऊन जाईल, म्हणजे सर्किट मध्ये हे राहणार नाही. इथे हे ओपन सर्किट इथे होऊन जाईल आणि हे हा स्विच इकडे कनेक्ट झाला, म्हणजे सर्किट कसं फॉर्म होईल, इथून हा रेजिस्टन्स सर्किट मध्ये येईल, याच्या थ्रू इथे जाणार, व्होल्ट मीटरला जाणार आणि व्होल्ट मीटर पासून परत सप्लाय निगेटिव्ह येणार. म्हणजे सेकंड नंबरचा रेजिस्टन्स तुमच्या सर्किट मध्ये ऍड झालाय. मग इथे काहीतरी वेगळा व्होल्टेज ड्रॉप होईल, म्हणजे या रेजिस्टन्सची व्हॅल्यू सपोज 20 असेल, 20 ओहम. तर 20 ओहम इंटू यामध्ये फ्लो होणारा करंट म्हणजे I इंटू आर तुमचा फॉर्म्युला. हा I इंटू आर, इथं वेगळा व्होल्टेज ड्रॉप होणार, नंतर या व्होल्टेजच्या अक्रॉसचं व्होल्टेज या दोघांचे ऍडिशन होणार आणि वेगळं काहीतरी व्होल्टेज भेटणार. सिमिलर लाईक दॅट फॉर दी सपोज थर्ड. हे कनेक्शन आपण काढून टाकले आणि इथे कनेक्ट केलं, तर हा तिसरा रेजिस्टन्स सर्किट मध्ये येणार, परत तुमचं सर्किट ह्या फॉर्म मध्ये फुलफिल होणार. सिमिलर लाईक दॅट फॉर दी नेक्स्ट. परत तुमचं काय होणार, हे सर्किट मधून निघून गेला, हा पॉइंट इथे कनेक्ट झाला, R4 सर्किट मध्ये आला, या फॉर्मॅट मध्ये परत तुमचं सर्किट कम्प्लीट होणार. तर नंबर ऑफ, जशी स्विचची पोझिशन आपण इंटरचेंज करणार तसा तुमचा रेजिस्टन्स सर्किट मध्ये चेंज होणार आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला व्होल्ट मीटरच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटणार. म्हणून हे जी सर्किटरी आहे याला काय म्हणतात, मल्टी रेंज व्होल्ट मीटर. कळालं का? एकाच व्होल्ट मीटरला वेगवेगळ्या रिडिंग्स आपण घेऊ शकतो. का? तर आपण त्याच्या सिरीज मध्ये वेगवेगळे रेजिस्टन्स विथ दी हेल्प ऑफ दॅट टॅपिंग किंवा स्विचने कनेक्ट करू शकतो. समजलं का? पार्टिसिपंट. येस मॅम. ओके. आता या मल्टी रेंज व्होल्ट मीटर वरती आपण एक न्यूमरिकल बघणार आहे का आपण डिफरंट वेने कसं तुमचं व्होल्ट मीटर आहे ते कन्सिडर करतो. राईट डाऊन, नोट करा सगळ्यांनी न्यूमरिकल. Convert a basic voltmeter movement. Convert a basic voltmeter movement with an internal resistance of
of 50 ohm of 50 ohm and full scale current full scale deflection current and full scale deflection current 2 milliampere 2 milliampere into multi-range DC voltmeter into multi-range DC voltage with with voltage range of with voltage range of 0 to 10 volt 0 to 10 volt 0 to 50 volt 0 to 50 volt 0 to 100 volt comma 0 to 100 volt and and 0 to 250 volt and 0 to 250 volt. नोट केलंय न्यूमरिकल सर्वांनी? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. ओके. आता तुम्हाला सगळ्यांनी सगळ्यात पहिले गिवन सांगा काय काय दिलेलं. टेल मी फर्स्ट काय दिलेलं आहे? इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे तुमचा काय दिलेला आहे? RM. RM किती दिलेला आहे? 15 ohm. 50 ohm. 50 ohm. Then फुल स्केल डिफ्लेक्शन करंट म्हणजे काय दिलेलं आहे? IFSD. IFSD फुल स्केल डिफ्लेक्शन इज इक्वल टू किती व्हॅल्यू दिली आहे? 2 milliampere. 2 milliampere. ओके. देन आता आपल्याला कन्वर्जन कशामध्ये करायचंय? त्या डिफरंट व्होल्टेजच्या रेंज सांगा. सपोज त्याला आपण Vin1 Vin2 असे इक्वेशन घेऊ. Vin1 किती दिलेला आहे? 15 volt. 0 to किती? 0 to 10. 10 ohm. 0 to 10 volt first. Second, Vin2 is equal to 0 to 0 50 to volt. 0 to 50. Then Vin3 is equal to 0 to 10 ohm. Volt. 0 to 100. Vin4 is equal to 0 to 250 volt. Vin4 is equal to 0 to 250. Then, firstly, tell me the formula. Suppose आपल्याला आता फर्स्ट RS1 काढू आपण सपोज इज इक्वल टू सांगा फॉर्म्युला. Vin divided by IFSD minus R. Vin आता 1 च्या रिलेटेड म्हणून इथं मी Vin1 घेतला डिवायडेड बाय करंट तर सगळ्यांसाठी सेमच असणार आहे IFSD मायनस बोला RM. RM. RM करा व्हॅल्यू पुट मग आता Vin1 ची व्हॅल्यू किती पुट कराल? 10. किती 10 त्यानंतर IFSD 2 into 10 raised to minus 3. व्हेरी गुड 2 into 10 raised to minus 3 मिलीचं कन्वर्जन ऑलवेज करूनच घ्यायचं. मायनस RM किती आहे? 50. 50. Ma'am, 4950.
मॅम 4950. 4950. Very good. RS is equal to RS1 is equal to 4950 ओहम. म्हणजे फर्स्ट केसला आपण 4950 ओहमचा रेझिस्टन्स जर सर्किट मध्ये कनेक्ट केला तर 0 to 10 व्होल्ट एवढं ॲमीटर म्हणून आपण ते 0 to 10 व्होल्ट मीटर एवढं व्होल्ट मीटर आपण पहिल्या केससाठी कन्सिडर करू शकतो. दुसऱ्या केससाठी 0 to 50 व्होल्ट जर आपल्याला ते मीटर युटिलाइज करायचं असेल त्यावेळेस आपण किती व्हॅल्यूचा रेझिस्टन्स लावायचा हे आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता सेम व्हॅल्यू फॉर्म्युला सेम आहे, फक्त तुम्ही व्हॅल्यू चेंज करायचे मला आन्सर सांगायचे डायरेक्ट. मग मॅम आता RS2 सांगा किती येतो. 24950. 24950. व्हेरी गुड. सगळे कॅल्क्युलेट करताय ना बाकीचे पण. 24950 एवढ्या व्हॅल्यूचा आपण ज्यावेळेस रेझिस्टन्स कनेक्ट करू तेव्हा आपण 0 to 50 व्होल्ट असं व्होल्टमीटर युटिलाइज करू शकतो. RS3 साठीची व्हॅल्यू सांगा मला आता. RS3 सेम फॉर्म्युला, फक्त इथं व्हॅल्यू V इन ची प्रत्येक वेळेस चेंज होत जाणार. 4950. 49950. 9950. 49950 एवढा रेझिस्टन्स ज्यावेळेस आपण सर्किट मध्ये घेऊ त्यावेळेस आपल्याला 0 to 100 व्होल्ट असा आपल्याला व्होल्टमीटर युटिलाइज करता येईल. आणि लास्ट आता V in 4 असेल त्यावेळेस RS4 ची मला व्हॅल्यू सांगा. 124950. 124950 एक्झॅक्टली करेक्ट. 124950 हे सगळ्यांचे आन्सर आले का? किती जणांचे असे आन्सर आले? हा झाला तुमचा RS5. किती जणांचे आन्सर आले? एकाचे 2 जणांचे हँड रेज आहे. ठीक आहे, समजलं न्यूमरिकल? Yes ma'am. म्हणजे मल्टी रेंज व्होल्टमीटर कसं युटिलाइज करायचं आणि नंबर ऑफ जर इनपुट व्होल्टेजचे व्हॅल्यू दिलेले असतात तर आपण तिथे व्हॅल्यू पुट करून रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. क्लिअर? Yes ma'am. ओके. देन write down next numerical. A DC voltmeter uses 50 microampere 50 microampere and having internal resistance of 400 ohm. 400 ohm. Calculate the value of multiplier. Calculate the value of multiplier on the ranges. ES law. On the ranges. First 10 volt. Second 15 volt. 15. 15 volt. Third 20 volt. And fourth 25 volt. येईल का न्यूमरिकल सॉल्व करता? तुम्हाला काय काढायचं आहे? मल्टिप्लायर. येईल का? RS1, RS2, RS3 आणि RS4 काढायचं आहे. V1, V2, V3, V किती व्हॅल्यू घ्याल? V in1 ची किती घ्याल? V in2 ची किती घ्याल सांगा. मॅम V in1 10, V in2 15, V in3 20, V in4 20. व्हेरी गुड. आणि Rn ची व्हॅल्यू किती घ्याल प्रत्येक केस मध्ये? 400. 400. आणि टोटल I किती घ्याल त्या केस मध्ये? IFSD 15.
किती डीसी व्होल्टमीटर युजेस 50 मायक्रो अँपियर असं वर्ड दिलाय ना, मग तुमचा IFSD किती येणार आहे 50 इंटू 10⁻⁶ येईल का व्हॅल्यू सॉल्व करता? येस मॅम. सांगा मग. आता इथे मी फक्त R1 2 3 4 असं लिहून ठेवते, तुम्ही मला आन्सर सांगायचे कॅल्क्युलेट करून किती येत आहे. इच अँड एव्हरी मेंबरने कॅल्क्युलेट करा.